आता जे दृश्य पाहतोय आपण ते हॉस्पिटलमधले विविध रूम्स, कन्सल्टिंग रूम, ऑफिस, ओपीडी याची आहे. तर प्रत्येक वेळेला आपण एक कन्सल्टिंगवर क्लिक करा. आता ऍक्च्युअली कन्सल्टिंग रूम मध्ये काय चालू आहे, त्यानंतर चालू आहे हे पाहू शकतो. इथे सिक्युरिटी आहे की पेशंटने काय गडबड केली किंवा काही गोऱ्या किंवा काही बऱ्याच हॉस्पिटलमध्ये किंवा काही इन्सिडेंट्स होऊ शकतात. त्याचाही लाईव्ह आपल्याला कधी मिळू शकतं. त्यामुळे पेशंटवर सुद्धा एक मानसिक दबाव असतो की तो कुठलं वाईट कृत्य करण्याच्या भानगडीत सहसा होत नाही. हा एक त्याचा बेनिफिट आहे. त्यानंतर इमर्जन्सीसाठी आपण त्याचा कधी यूज करू शकतो. होमिओपॅथिक मेडिसिन देण्यासाठी बॉडी लँग्वेज त्याचा नॅरेशनचा उपयोग होऊन संवाद साधून त्याला मेडिसिन देऊ शकतो. प्रत्येक वॉर्डमध्ये काय हालचाल चाललेली आहे, काही इन्फार्क्टचे पेशंट कसे आहेत, सीआरएफचे पेशंट कसे आहेत किंवा कसे आहेत, त्यांची स्थिती काय आपण जाणू शकतो. माझं हॉस्पिटल एक छोटं हॉस्पिटल आहे, थोडंसं कंजेस्टेड आहे, पण माझ्याकडे असं स्पेशल रूम नाही आहेत, पण जे आहेत ते सेमी स्पेशल आणि जनरल वॉर्ड्स आहेत. त्याच्यामध्ये काही क्लोज कॅमेरेची सुद्धा सोय आहे. मॉनिटरिंग करायचं असेल तर ते पेशंटचं मॉनिटरिंग तुम्ही कुठे करू शकता. आणि हे 24 तास कंटिन्यूस असतात. त्याचं रेकॉर्डिंग तुम्ही महिनाभर ठेवू शकता. एका पेशंटने माझ्या ड्रॉवर मधले पैसे काढले होते आणि हे जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यावेळेला मी याचा उपयोग करून घेतला आणि त्या पेशंटने कबूल केलं, सर मी तुमच्या ड्रॉवर मधली 1000ची नोट काढली होती, त्याने ती मला परत केली. मी काय पोलीस कंप्लेंट केली नाही, परंतु वेब कॅमेऱ्याचे बरेच उपयोग आहेत. आणि पेशंट काय किंवा चोर काय चप्पल प्रमाण माझ्याकडे खूप कमी झालं. पूर्वी भयानक चपला म्हणजे मला लोकांच्या भरून द्यायला लागायच्या. आता बऱ्याचशा गोष्टी फिमेल वॉर्डमध्ये जेंट्स पेशंट नसतात, पण फिमेल वॉर्डमध्ये सुद्धा आपण जे सांगितलेलं एक्सरसाइज पेशंट करतात का नाही, वेळेवर गोळ्या घेतात का नाही, याचं मॉनिटरिंग तुम्ही करू शकता. एखादा पेशंट फिट आली, कन्व्हर्जन झाले, ब्रेथलेसनेस वाढला, सिव्हिरिटी वाढली त्याची, तर त्याच्या भोवतालच्या अल्टिमेट टिपू शकता, तशी इन्फॉर्मेशन तुम्ही इमिडिएट करू शकता. हा छोटासा लॅपटॉप टेबलवर ठेवलेला असतो, त्याचे सगळे दृश्य तुम्ही एका वेळेस पाहू शकता, काय काय दृश्य पाहू शकता. आता फिरलेले आहे आपण इथं बसून या क्षणाला बरेचसे असे विविध उपयोग आहेत त्याचे. पण त्या दृष्टीने खूप आहे, ज्ञानाच्या खूप आहे, अंडरस्टँडिंगच्या दृष्टीने खूप आहे, पेशंट डॉक्टर रिलेशनशिप होण्याच्या दृष्टीने जे पाहतो आपण की डॉक्टरांवर जे काय हल्ले होतात, जे काय धावून येणं किंवा गैरवापर करणं किंवा शब्द वाईट बोलणं, या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड केला जातो. त्यामुळे शक्यतो निदान हॉस्पिटलच्या प्रमाणात कमी असते. आणि हे तुम्ही पोलिसांना कुठे त्या दिवशी संपूर्ण रेकॉर्ड शकता. पेशंट जर असेल तर तो कुठल्याही विचारून त्याचे फेस एक्सप्रेशन्स, बॉडी लँग्वेज पाहून किंवा त्याला डायरेक्ट कम्युनिकेट करून मेडिसिन तुम्ही ठरवू शकता. पेशंटला अगदी पुण्याला यायची गरज नाही, तो दिल्लीचा असो, गुजरात मधला असो, कुठलाही असो, तो तुम्ही इथं बसून ट्रीट करू शकता. असे विविध उपयोग आहे त्याचे. आणि ते विविध उपयोग घेणं आपल्या स्वतःवर एक सिक्युरिटीच्या दृष्टीने खूप उपयोग आहे. असं वाटतंय की जे मोठे हॉस्पिटल आहेत किंवा जेवढीच तुम्ही बसवलं त्याचा बेनिफिट होणार. आणि याची खर्च खूप आहे, इतका कमी खर्च. तुम्हाला वेब कॅमेरा जास्त 2-2.5 हजार येतो. हे कॅमेरे साधे जे आपण पाहतो ते 2-2.5 रुपये किंमत आहे त्याची. कारण सगळा खर्च जास्तीत जास्त 30-40 हजार मला इतर या सगळ्या फॅसिलिटी मिळू शकतात. त्यामुळे कुठेही गेला जग, मी भारतभर फिरत असतो, माझे लेक्चर्स ऑल इंडिया, पटना बिटना सगळे मी लाईव्ह माझ्या हॉस्पिटलमध्ये काय चाललंय हे दाखवतो. तर अशा विविध उपयोग करून घेणं तुमच्या हातात आहे. पण एक या सगळ्या गोष्टीचा उघडा मला आरोग्याच्या माध्यमातून झालेला आहे. त्यामुळे तुषार सरांचे, डॉक्टर आनंदचे आणि राहुलचे मी खूप आभारी आहे. त्या आयडियामध्ये खूप मोठी भर टाकलेली आहे आणि हे सोपं करून ठेवलं आहे. मला वाटतं आपण याचा विचार करावा. आणि खूप स्वस्त अशी सेवा आहे आणि याचे एजन्सीज पण आपल्या पुढे आहेत.
त्याच्याबरोबर फायर अलार्मिंग सिस्टीम मी बसवलेली आहे, स्मोक अलार्मिंग सिस्टीम बसवलेली आहे, की त्याच्या दृष्टीने आपण आग लागल्याची वापर असण्यात काय नाही, इमिडिएट आपल्याला त्या क्षणाला कळू शकतं. त्याचे सेन्सर आता बाजारात मिळतात आणि कमी किमतीमध्ये मिळतात, जे हॉस्पिटलसाठी आवश्यक आहेत. त्या सगळ्या सिक्युरिटी सगळ्या सोयी आपण प्रोव्हाइड करू शकतो. कमी कमी खर्चामध्ये पेशंटवर कुठे खर्च होतो किंवा आपल्याला एक असं एकच झालेली इन्व्हेस्टमेंट आहे. एक कार्ड जे असं त्याचं रिन्युएशन 6 महिने 4 महिने करू शकतात आणि ते चांगल्या इन्स्टॉलमेंट बेसवर तुम्हाला मिळू शकतात. तर यासाठी जवळ राहिले तसं गुरु योग्य मिळणं आवश्यक आहे. अयोग्य गुरु मिळाला तर मग त्याला गडबड होऊ शकते. तुम्हाला असं पश्चातापाची वेळ येते की काय आपण उगाच व्यवसाय ठेवून केली, असं नको आहे. त्यासाठी आरोग्यासारखी जी माणसं आहेत जी सुसंस्कृत आहेत आणि सभ्य आहे, लोकांना हाताशी धरणं जास्त उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. डॉक्टर जगताप पवार सर सतत आमच्या कम्युनिकेशनमध्ये असतात आणि आम्ही विचारांची देवाणघेवाण करत असतो. डॉक्टर जगताप सर त्यावेळेला मला याविषयी टेक्नॉलॉजीशी विचारत होते, त्यांनी त्यावेळेला याचा उपायला आणि इमिजिएट आरोग्य संपर्क साधला आणि पुढच्या गोष्टी सहजतेने सोप्या त्यांची वेबसाईट डेव्हलप झाली. त्यांचंही हेच जगणं होतं. बऱ्याच 2-3 लोकांना त्यांनी वेबसाईट काढल्या होत्या, पण ते वेबसाईट डेव्हलपरचे ऍडव्हान्स घेतले जातात आणि बरेच लोक होतात. नंतर आपण विसरून जातो आपण काय करत टाकले आणि अनेक समस्या तयार होतात. शेवटी असा कंटाळा आपल्याला काय नको डेव्हलप करायला, पण चांगलं भेटले खूप चांगलं काम होऊ शकतं आणि त्याचं प्रेझेंटेशन बदलतो. आता माझी जी वेबसाईट आहे त्याचं संपूर्ण जगात लोक कॉन्टॅक्ट करतात. मला मी जे वेबसाईटवर पुस्तकं दाखवली 4 पुस्तकं शिपिंग सकट मागवली, ते सुद्धा अमेरिकन डॉलर्स द्यायला. अशी बऱ्याच गोष्टीचं ज्ञानाचं कम्युनिकेशन होऊ शकतं. त्या कम्युनिकेशन स्पेशली डेव्हलपमेंट आहे, एसचे पेटकर झाले, जगभर आपल्या काय कम्युनिकेशन आहे, सोशल मीडिया आहे, याचा यूज इतका चांगला करायचा आहे, प्रत्येकाच्या फायद्याचा आहे. त्यामुळे तुम्ही चांगलं डेव्हलप करू शकता आणि याचा उपयोग जसं मी मगाशी कम्युनिकेशन नाही बघा प्रकार ज्ञानी हा चिंतन आहे त्यासाठी मला